हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नॉर्थ आय एस. माझं नाव आहे सौरभ इंजेकर. मी UPSCच्या प्रिलिम्स 5 वेळा क्लिअर केलेल्या आहे आणि त्याचवेळी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची प्रिलिम्ससुद्धा मी क्लिअर केलेली आहे. सो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की काही स्टुडंट किंवा काही ॲस्पिरंट्स UPSCची प्रिलिम्स कंटिन्युअसली कशी क्लिअर करतात. आणि त्याचवेळी बघा, एक दुसरा मनात त्यांच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की मग इंडियातील असे कोणते बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत जे माझ्या प्रिलिम्स क्लिअर करण्यामध्ये मला खूप महत्त्वाचा गायडन्स प्रोव्हाइड करू शकतील. सो हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनातील की कोणतं इन्स्टिट्यूट बेस्ट आहे इंडियामध्ये फॉर द प्रिलिम्स, UPSC प्रिलिम्स, ते आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहे किंवा हा विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न मी सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्यासाठी काय केलेलं आहे बघा, मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार, माझ्या अनुभवानुसार की जे इंडियाचे बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत त्या इन्स्टिट्यूटमधील जी मेंटॉरची टीम आहे जी तुम्हाला गाईड करणार आहे, तर त्या टीमने टोटल टीमने मिनिमम 20 प्रिलिम्स क्लिअर करायला हव्यात. हा मी क्रायटेरिया या ठिकाणी ठेवलेला. म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटची मेंटॉरची टीम त्यांनी कमीत कमी 20 प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत, तेच इन्स्टिट्यूट या ठिकाणी मी घेतलेले आहेत. सो कंपॅरिझन ऑफ UPSC प्रिलिम्स मार्क्स ऑफ बेस्ट इन्स्टिट्यूट्स. आणि रिसेंटली एक ट्रेंड आलेला आहे बघा की हे जे बेस्ट इन्स्टिट्यूट आहेत इंडियामधील ते ट्रान्सपरन्सीसाठी त्यांच्या मेंटॉरचा संपूर्ण डेटा, जे काय त्यांचे मार्क्स आहेत दरवर्षी, ते पब्लिश करत आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे कंपॅरिझन करणं सोपं जातं. सो टोटल प्रिलिम्स क्लिअर्ड बाय मेंटॉर्स मेंटॉर्स ऑफ प्रिलिम्स बॅच, वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या प्रिलिम्सच्या बॅचेस आहेत त्याचे मेंटॉर्स. सो फर्स्ट बघा, नॉर्थस्टार IAS त्यांची जी बॅच आहे नेव्हिगेटर 3.0 OG नेव्हिगेटर ओरिजिनल. सो याचे 5 मेंटॉर्स आहेत. यांनी टोटल 26 प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत, 5 मेंटर्स. सेकंड इन्स्टिट्यूट बघा, सारथी IAS त्यांची जी बॅच आहे तिचे सुद्धा 6 मेंटर्स आहेत. 6 मेंटर्सनी मिळून 22 प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत. आणि थर्ड अंडरस्टँड UPSC त्यांची जी बॅच आहे 7 मेंटर्स आहेत. 7 मेंटर्सनी मिळून 20 प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की सर्वात जास्त जे प्रिलिम्स क्लिअर केलेले मेंटर्स आहेत ते नॉर्थस्टार IAS कडे दिसून येतात. 5 मेंटर्स आहेत ज्यांनी एकत्र 26 प्रिलिम्स या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. सो या गोष्टी तुम्हाला बेटर डिसिजन घ्यायला हेल्प करू शकतील. आपण काय करणार आहे, 2016 ते 24 या सारे इन्स्टिट्यूट्सचे जे मेंटर्स आहेत, ठीक आहे, हे सगळे जे इन्स्टिट्यूट त्यांच्या मेंटर्सचे मार्क्स आपण या ठिकाणी बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी हे सोपं जाईल. 2016 बघा, 2016 साली सारथी IAS चे जे मेंटर आहे त्यांचा स्कोर आहे 134. अंडरस्टँड UPSC या ठिकाणी डेटा पब्लिश केलेला नाही. नॉर्थस्टार IAS चे जे मेंटर्स आहेत, मेंटर 142 स्कोर आहे, ठीक आहे, जनरल स्टडीजमध्ये एक्सेप्शनल स्कोर आहे बघा. त्यावर्षी कट ऑफ होती 116 आणि यांचा स्कोर आहे 142, इकडे 134 आहे. आणि आनंद भाटिया सेकंड जे मेंटर आहेत त्यांचा स्कोर आहे 136. सो या दोघांचा मिळून स्कोर या ठिकाणी जास्त आहे, ठीक आहे. 2016चा हा डेटा आहे. देन नेक्स्ट बघू आपण 2017. 2017ला बघा, सारथी IAS जे इन्स्टिट्यूट आहे यांनी कोणताही डेटा पब्लिश केलेला नाही. त्याचप्रमाणे अंडरस्टँड UPSC यांनी डेटा पब्लिश केलेला नाही. सो त्यांनी त्यांचे जे मेंटॉर्स असतील यावेळी त्यांनी प्रिलिम्स क्लिअर केली नसेल मे बी, किंवा दिली नसेल. नॉर्थस्टार IAS ने या ठिकाणी जो डेटा दिलेला आहे मेंटर 1 आणि 2, 126 स्कोर आहे जनरल स्टडीजमध्ये अँड सेकंड 118 हा स्कोर आहे. यावर्षी कट ऑफ होती 105. सो अगेन 105 कट ऑफ पेक्षा हा स्कोर दोघांचा सुद्धा खूप जास्त आहे. बघा, प्रिलिम्स मध्ये कट ऑफच्या आसपास वरती थोडा जरी स्कोर असणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि या ठिकाणी जी एज आहे यांची कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स, ते खूप महत्त्वाचे आहे. बघा, 2018 साली या ठिकाणी सारथी IAS ने अगेन कोणताही डेटा दिलेला नाहीये. अंडरस्टँड UPSC डेटा पब्लिश केलेला नाही. नॉर्थस्टार IAS चे जे मेंटर्स आहेत, मेंटर 1 यांचा जो स्कोर आहे जनरल स्टडीजचा 122 आहे बघा.
त्या वर्षीची कट ऑफ बघणं खूप महत्वाचं आहे अशा वेळी. सो त्या वर्षी कट ऑफ आहे 98, यांचा स्कोर बघा 122, 122. म्हणजे हे हे जे मेंटर्स आहेत त्यांचे कंटिन्युअसली त्यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा सुद्धा कट ऑफ क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, IFOS चा सुद्धा कट ऑफ क्लिअर केला आहे, ज्याची कट ऑफ आपल्याला माहिती आहे जास्त लागते सिव्हिल सर्व्हिसेसपेक्षा. सो 122 स्कोर आहे. देन सेकंड मेंटर आहेत, त्यांचा GS चा स्कोर आहे 112 आणि CSAT चा स्कोर आहे 162, विच इज व्हेरी एक्सेप्शनल स्कोर है ना. CSAT मध्ये आपल्याला माहित आहे की जी क्वालिफाईंग CSAT आहे ते सुद्धा क्लिअर करणं बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातं. अशा वेळी 162 जो स्कोर आहे तो खूप जास्त स्कोर आहे. देन थर्ड जे मेंटर आहेत त्यांचा स्कोर आहे 108. आपण बघितलं 98 कट ऑफ होती त्यावेळी, आणि यांच्या मेंटरचा स्कोर या पद्धतीने आहे. देन नेक्स्ट 2019. ठीक आहे, 2019चा जो डेटा दिलेला आहे सारथी IAS ने, यांचे जे मेंटर आहेत, फर्स्ट मेंटर यांचा स्कोर आहे 123 आणि सेकंड मेंटर यांचा स्कोर आहे 106. देन अंडरस्टँड UPSC, पुन्हा एकदा या ठिकाणी डेटा नाही. नॉस्टार IAS जे फर्स्ट मेंटर आहेत स्कोर आहे 104, सेकंड मेंटर GS चा स्कोर आहे 147 अँड CSAT चा स्कोर आहे 134. त्याच वेळी थर्ड मेंटर 123 स्कोर आहे. त्याच वर्षी तो कट ऑफ आहे 98 आहे अगेन. सो यावर्षी 2019 साली आपण बघू शकतो सारथी IAS आणि नॉस्टार IAS दोन्ही इन्स्टिट्यूटनी आपल्या मेंटर्सचे मार्क्स दिलेले आहेत, आणि आपण या ठिकाणी हे कम्पेअर करू शकतो. अगेन नॉस्टार IASचे जे त्यांचे जे मेंटर्स आहेत त्यांचे मार्क्स चांगल्या पद्धतीने कट ऑफ पेक्षा बरेच वर दिसून येतात. 147 आपण बघू शकतो या ठिकाणी क्लिअर विनर आहे. सो असं नाही, काही ठिकाणी जे बाकीचे इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे सुद्धा मार्क्स चांगले आहेत. बघा अगेन 2020 सारथी IAS डेटा पब्लिश केलेला नाहीये. अंडरस्टँड UPSC या ठिकाणी डेटा नाहीये. नॉस्टार IASचे जे मेंटर 1 आहेत 102 स्कोर आहे. ठीक आहे, सो 102 स्कोर आहे. सेकंड मेंटर यांचा GS चा स्कोर आहे 115, CSAT चा स्कोर आहे 139. ज्या वर्षी कट ऑफ लागली होती फक्त 92, म्हणजे 92 पेक्षा यांचा स्कोर जास्त आहे. देन 2021 अगेन सारथी IAS मेंटर जे आहेत त्यांचे स्कोर आहे 115, नॉस्टार IAS 103 आणि 131. ठीक आहे, अगेन CSAT मध्ये कन्सिस्टंटली यांचा स्कोर बघा किती जास्त आहे. CSAT मध्ये एक्सेप्शनल स्कोर आहे दरवर्षी. अंडरस्टँड UPSC मेंटरचा स्कोर आहे 105 आणि त्यावर्षी कट ऑफ होती 88. देन नेक्स्ट 2022 सारथी IAS कोणताही डेटा दिलेला नाहीये. अंडरस्टँड UPSC जे मेंटर 1 आहेत त्यांचा स्कोर आहे 108, मेंटर 2 99 आणि मेंटर 3 102. ओके, ज्या वर्षी कट ऑफ लागलेले आहे 87. आणि नॉस्टार IASचे जे मेंटर्स आहेत त्यांचा स्कोर बघा, फर्स्ट 95 आहे, यावर्षी थोडासा कमी दिसून येतो कारण कट ऑफ सुद्धा कमी आहे 87. त्यावर्षी पेपर सुद्धा डिफिकल्ट होता. देन सेकंड मेंटर 115 स्कोर आहे GS चा, अगेन CSAT मध्ये एक्सेप्शनल आहे 122. थर्ड मेंटर 103 स्कोर आहे. जो अंडरस्टँड UPSC चा जो आपण डेटा बघितला, मेंटर 1 108, मेंटर 2 99 आणि मेंटर 3 102. ठीक आहे, सो या ठिकाणी सुद्धा आपण या गोष्टी कम्पेअर करू शकतो. 2023 साली सारथी IASचा जो डेटा आहे, जे मेंटर त्यांचे आहेत त्यांचा स्कोर आहे 113. ठीक आहे, देन नॉस्टार IASचे जे मेंटर आहेत त्यांचा स्कोर आहे 92 आणि अंडरस्टँड UPSC त्याचे जे मेंटर्स आहेत त्यांचा स्कोर आहे 84, 92, 119, 96, 90 आणि 80. ज्या वर्षी कट ऑफ लागलेला आहे 75, खूपच कमी लागलेला आहे. सो यावर्षी बघा सारथी IASचे जे मेंटर आहेत, अंडरस्टँड UPSC जे मेंटर आहेत, या ठिकाणी स्कोर जास्त दिसून येतो 113 आणि 119. देन 2024 जे रिसेंट इयर आहे. सो सारथी IAS ने या ठिकाणी डेटा पब्लिश केलेला नाहीये. ठीक आहे, देन नॉस्टार IAS
यांनी सुद्धा डेटा पब्लिश केलेला नाही. मे बी ते त्यांचे अटेम्प्ट संपले असतील आणि ते टीचिंग फील्डमध्ये किंवा मेंटरशिपमध्ये गेले असतील कम्प्लिटली. आणि जो थर्ड आहे अंडरस्टँड UPSC, त्यांचे मेंटर आहेत, त्यांचा स्कोर 95 आहे, 106, 95 आणि 99. ज्यावर्षी कट ऑफ होता 88. ठीक आहे. सो हे जे आपण केलेलं आहे बघा कंपॅरिझन, ते खूप महत्त्वाचं आहे, कारण हा इम्पेरिकल डेटा आहे जो तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल की यातलं बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट कोणतं आहे. एक आपण क्रायटेरिया बघू शकतो की जे त्यांचे मेंटर्स आहेत है ना, त्या सर्व मेंटर्सनी मिळून किती प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत. या ठिकाणी बघू शकतो जे फर्स्ट आहे 5 मेंटर्स आहेत, 26 प्रिलिम्स क्लिअर केलेले आहेत. सो हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि नॉस्टार IAS मध्ये बघू शकतो आपण कन्सिस्टंटली त्यांनी 2016 पासून डेटा पब्लिश केलेला आहे आणि त्यांचे जे मेंटर्स आहेत 2016 पासून कन्सिस्टंटली कट ऑफ पेक्षा खूप जास्त त्यांचा स्कोर दिसून येतो. ओके. सो हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला गाईड करण्याचा की आपली प्रिलिम्स क्लिअर होण्यासाठी तुम्हाला कोणतं इन्स्टिट्यूट योग्य आहे किंवा मार्गदर्शन करू शकतं. ठीक आहे. सो आज या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.